नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फॉर्म ब्लॉग चॅनलवर. मुलं काय खायला लागलेस? या सगळ्यांनी आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम का आणले माहीत आहे का? एवढं आम्ही भरले बरं का. काल हरभऱ्याचं पुसकट आणलं शेळ्यांसाठी. पावसाळ्याला लय छान खाते ते. आपण अगोदर ते शेळ्यांना चारून बघितले आणि नंतर आपण आणले बरं का. एक पिकअप आणले भरून. एक पिकअपमध्ये इतकं भरून आहे ना, ही पोती 8-9 पोती भरल्यात. 4 2 8 12 पोती भरल्यात. ही आपली जी पेंडाची असते ती पोती 12 भरल्यात. आणि नंतर साड्यांचे भोद 5 1 5 5 2 10 5 3 15 भोद साड्यांचे भरल्यात. आणि आणखी मोठं 2 भोद होत्याला तेवढं शिल्लक आहे भरायचं. म्हणजे 17 भोद साड्यांचे आणि हे 12 पोती आपली पेंडाची. एवढं भरलंय आणि परवडलंय बरं का. हरभऱ्याचं बुसकट आणल्यासारखं परवडले आणि भरपूर झाले. मला वाटतं शेळ्या आमच्या वर्षभर खाऊ शकते. त्या किती आमच्या लय शेळ्या नाही, त्या 5च शेळ्या आहेत. त्या 5 शेळ्या आरामात वर्षभर खाऊ शकते त्या. आणि आम्हाला फक्त पावसाळा काढला तर बस आहे बरं का. पावसाळ्यात शेळ्यांची चाऱ्यांची लय अडचण येते. त्यामुळं पावसाळ्यासाठी आपण हरभऱ्याचं बुसकट घेतले. ह्याच्याबरोबर ज्वारीची पण वैरण घेणार आहे म्हशीसाठी गाईसाठी. आणि ते आता भरून झालंय पुन्हा तानाचं. त्यामुळं त्याने आणलं तर आईस्क्रीम आहे की नाही. हां, आईस्क्रीम आणल्यात तर या सगळ्यांनी खायला. संध्याकाळी पनीर आणायचं आहे भैयासाठी. तर बुसकट लांब आणलंय बरं का. आपलं व्हिडिओ बघतात ते दादा आहेत आणि त्या दादाने बघून तिथं ठेवलं होतं बरं का. बुसकट सांगितलं होतं आणि 1.5 एकर रानातलं बुसकट आहे हे हरभऱ्याचं. तर भरपूर निघाले आणि घेतल्यासारखं परवडलं पण. आणि अशी माणसं थोडीच असते ती बरं का. असं म्हणजे दुसऱ्यासाठी कामं करणारे. आपला कामधंदा सोडून आहे ना, कोणासाठी कामं करत नाही ते. पण ते दादाला सांगितलं होतं तिकडं आमच्या इकडं हरभरा आहेत म्हटलं. मी म्हटलं बघा हरभऱ्यात बुसकट जर असलं तर आपण शेळ्यांसाठी घेणार आहे. तर त्यांनी घेतलं आणि एवढं हरभऱ्याचं बुसकट आहे ना आम्हाला त्यांनी चिपमध्ये घेऊन दिलं मस्तपैकी. एवढं सगळं बुसकट त्याने आम्हाला पडलंय बघा. कितीला पडलं आपल्याला? काय हो, कितीला पडलं घरपोच? 6,000 रुपयाला आम्हाला एवढं सगळं एक पिकअप भरून बुसकट. हां, बुसकटपेक्षा हा गाडी खर्च जास्त आला तरी पण आम्हाला परवडलंय बरं का. विकत आहे तर घेण्यापेक्षा हे आम्हाला परवडलंय. 6,000 रुपयाला घरपोच झाले हरभऱ्याचं बुसकट. आणि आमच्या शेळ्या वर्षभर खाऊ शकते त्या. म्हणजे आता टेन्शन नाही शेळ्यांचं. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, ती गाड्या घेण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन बघून ठरवून घेतल्याला जरा त्रास होतोय पण आपलं आपण स्वतः आणल्याला परवडतंय बरं का. लय फायद्यात राहतं है की नाही. आणि आमचं त्यांनी आता कामाने येईपर्यंत मी भैया छकुली आम्ही ठिकाणी भरताना आहे ना आम्हाला व्हिडिओ करायचं लक्षातच नाही त्या कामाच्या. आणि काल पण व्हिडिओ करायला लक्षात नाही. तर असू द्या, एवढं घेतलंय बुसकट आणि परवडलं का सांगा. 6,000ला घरपोच झाल्या. साड्या एका साडीचं 2 भोत शिवलेलं तसलं 15 भोत भरल्यात. आणखी 2 भोत भरत्यात. आणि 12 आपली जे गोळी पेंडाची मोठी पोती असते ना ती 12 पोती भरली. तर कसं वाटलं बुसकट? म्हणजे परवडलं का नाही सांगा. माझ्या हिशोबानं तर लय परवडलंय. कारण आम्ही सांगोला त्या गाड्या येते ती गाड्या बघितल्या. ती गाडी 25,000ला घरपोच पडते. पिकअपच फक्त ती पोतं भरलेली असते. ती आयतं भरून येतं सगळं. 25,000ला घरपोच. मग ते 25 कुठे गेलं 6 कुठे गेलं सांगा. तर असं द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. नंतरचा व्हिडिओ शेळ्यांकडे जाऊन करते. आता काही मी शेळ्यांकडे गेली नाही का माहिती आहे का. आता पोतं बिदं भरून आणि काल बुसकट भरून लय वैताग आलाय. त्यामुळं या सगळेजण आईस्क्रीम खायला. छान आणलं आईस्क्रीम. चांगलं आहे का आईस्क्रीम? कसं काय आईस्क्रीम? कुणाला? मुलं कसं आहे आईस्क्रीम? कोण पाहिजे होतं? कोणातलं पाहिजे होतं? धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.